आणि सुंदर असा षटकार या मॅचचा मनीष कोलेकर यांच्या बॅटने आलेला आहे. ग्राउंड्समॅन अण्णा जरा बॉल बघावा. आणि 6 धावांच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 8. नावाजलेले फलंदाज मनीष आणि नॉन स्ट्राईक एंडवर दिनू कांबळे. पुन्हा एकदा फिरून मारलेला असा हा फटकार, लांब लांब षटकार. 2 6. सुंदर चेंडू, त्यांना तेवढाच सन्मान दिलाय व 1 धाव पूर्ण केले. धाव संख्या झाली आहे ती 15. पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात ते योगेश सायली एक्स या संघाकडून. दोन्हीही अंबरनाथचे नावाजलेले असे संघ, मॅगी 11 आणि सायली एक्स. तर अशा रीतीने पहिल्या षटकाचा वाजविके समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 16 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर टीम मॅगी 11. जबरदस्त खेळ पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक चेंडू स्लॉटमध्ये होता, हॉरिझॉन्टल बॅट स्विंग केली, मिड विकेटला क्लिअर करत तो षटकार आला. त्यानंतर शॉर्टर वनचा वापर केला, भिंगरी शॉट आपल्याला पाहायला मिळाला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत जबरदस्त स्ट्रोक मनीष कोलेकरच्या बॅटमधून आलेला हा षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर 2 चेंडूतून सिंगल आले. धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती. दिनू कांबळे म्हणजे लेफ्टी अटॅकिंग इंटेंट असणारा खेळाडू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. डावकुरे हाताचे शैलीदार फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या दुसऱ्या षटकामध्ये केली जाईल. श्याम पाहायला मिळतील आपल्याला या दुसऱ्या षटकामध्ये. पाहूया श्यामच्या माध्यमातून कशा प्रकारची काम होईल. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली मनीष यांच्या माध्यमातून. 2 षटकार आले, जबरदस्त इंटेंट आपल्याला पाहायला मिळाला. त्यांनी त्यांची मनशा शार्प केली आहे. अटॅकिंग इंटेंट मला खेळायचं आहे, माझ्या संघाला माझ्याकडून अटॅकिंग अप्रोच गरजेचं आहे आणि अगदी त्याला अनुषंगून 2 षटकार देखील आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकावरती 16. श्यामच्या खांद्यावरती जबाबदारी आहे या दुसऱ्या षटकामध्ये. पाहूया श्याम कशा प्रकारचं काम करतायत या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती दिनू. डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतील डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीपमध्ये पाहायला मिळतील मिड विकेट, डीपमध्ये लॉंग ऑफ. इनसाइड द सर्कल आपल्याला पाहायला मिळतील फाईन लेग, थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड विकेट. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा दांडगा अनुभव या दोन्ही खेळाडूंकडे आहे. तो दांडगा अनुभव ते दाखवत आहेत. अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान हेच त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि ते फार गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट हा सोडा नसतो. प्रत्येक बॉल चौकार षटकारांसाठी नसतो. काही चेंडू जे मात्र गोलंदाजाचे देखील असतात. गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल झाला. धावसंख्या धावफलकावरती 17 पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे जो मात्र दुसरं. श्यामच्या माध्यमातून चांगला चेंडू जरूर होता मात्र फटका लाजवाब. बॉल सीमा पार. मनीषच्या बॅटमधून आलेला दमदार षटकार.
डिपॉझिट केलं पार्किंग प्लॉट मध्ये. वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. फाईन लीग मध्ये मात्र यशस्वी भव असा आशीर्वाद मैदान देखील तुम्हाला देईल. मात्र मैदानावरती काय घडेल हे देखील पाहणं तितकं औत्सुक्याचं ठरणार आहे. धावसंख्या 32 या आकड्यावर. यावेळेस कोलर टप्प्याचा बॉल पॉईंटच्या दिशेला फक्त स्लाइस केलाय. सिंगल कंप्लीट झाली. मला वाटतं चॉप केलाय. आपण पाहू शकतो पॉईंटच्या दिशेला एक धाव कंप्लीट. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर. अँड आफ्टर सेकंड ओव्हर स्कोर बोर्ड इज ऑन 33 विदाउट एनी लॉस. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना मॅगी 11 संघाने घातक सुरुवात केली आहे बिनगाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 33 धावा धावफलकावरती. यस डीजे. विकेट समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 33 धावा. पहिल्या षटकामध्ये 16. या षटकामध्ये एक पाऊल पुढे 17 धावा धावफलकावरती झाल्यात अर्जित. जबरदस्त बॅटिंग मनीष कोल्हेकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. मैदानावरती सुनील आलेत. सुनीलला कमबॅक करावा लागेल. ज्या कमबॅकची नितांत आशा आहे तो कमबॅक होईल की नाही हा मोठा प्रश्न. मात्र मनीषची बॅट सध्याच्या घडीला बोलती आहे. मनीष फक्त चौकार आणि षटकारांमध्ये डील करतोय. दुसरीकडे सेन्सिबल क्रिकेट खेळणारा दिनू आपल्याला पाहायला मिळेल जो त्याच्या घातक खेळाडू वृत्तीसाठी ओळखला जातो. जो त्याच्या घातक बॅटिंगसाठी ओळखला जातो. मात्र आता तो सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. बघा आम्ही सातत्याने म्हणतो की अंथरूण पाहून पाय पसरवले पाहिजेत. वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. त्याप्रमाणे अगदी मॅच रीड करून तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. तो सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय. समोरचा खेळाडू तापलेला आहे. मनीष कोल्हेकरच्या बॅटमधून धावा येत आहेत. अशावेळी मला त्याला स्ट्रायकिंग एंडवरती आणणं गरजेचं आहे आणि अगदी तेच आपल्याला पाहायला मिळतोय दिनूच्या माध्यमातून. लेग बाय एकदा बॅट टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती 34-34 या आकड्यावरती. सुनील मैदानावरती पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट केले. प्लमडअप झाले होते. मात्र एक धाव अर्जित झाली लेग बायची आणि टीमची टोटल धावफलकावरती 34 ऑन द बोर्ड. 34 धावा. आता मात्र कमबॅक करावा लागेल. मनीष विरोधामध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. घातक खेळाडू
मात्र मनीष विरोधामध्ये खेळत असताना पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतील गोलंदाज सुनील या तिसऱ्या षटकामध्ये. फुल टॉस बॉल, बेस्ट ऑफ बाईट बीमार आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्ड मॅनला क्लिअर करत सीमारेषा पलीकडे नशिबाच्या 5 धावा. पंजा माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू फ्री हिटचा असेल जो खेळाडू प्रत्येक बॉलला फ्री हिटिंग सारखा मारतोय, अगदी त्या खेळाडूला फ्री हिटची काय गरज. मात्र मैदानावरती फ्री हिटचा बॉल आहे. आता या बॉलवरती पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळेल, डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर, इनसाइड द सर्कल आपल्याला पाहायला मिळतील. थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, फाईन लेग मध्ये फिल्डर. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल फटका हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर येथील सिंगल कंप्लीट झाली. फ्री हिटचा बॉल होता, कॅच झाली आहे. ड्रॉप मैदानावरती 2 धावा कंप्लीट. लॉंग ऑनचा फिल्डर, डाऊन द बॉल आला होता. मात्र अगदी मी म्हणेल पोझिशन देखील चांगली होती. मात्र ऐन मोमेंटवरती इथे कॅच ड्रॉप झाली आणि तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. फ्री हिटचा बॉल जरूर होता आणि त्या फ्री हिटच्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावा फलकावर आपल्याला 41 पाहायला मिळते. 41 रन्स ऑन द बोर्ड, 41 धावा, ज्या मात्र धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा बैठी फटका मारायचा प्रयत्न, मात्र कॅच झाली आहे कंप्लीट. तिसऱ्या चौथ्या अटेम्प्ट मध्ये इथे झेल स्वीकारत असताना पहिला मोठा विकेट मनीष कोलेकर. बॅक टू दी पवेलियन. एक छोटासा कॅमिओ आपल्याला पाहायला मिळाला. मॅगी 11 टीम बघा, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊ. ओके, येस येस येस, जाऊ शकता. एकच प्लेअर. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 41. गडी गमावला. पहिला 10 चेंडू इंडिव्हिज्युअल 35 धावांची विस्फोटक इनिंग साकारणार आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला बाहेर मनीष कोलेकर. जबरदस्त बॅटिंग. मॅचची एज आपल्याला पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पुढे सरकेल 42 आकड्यावर. नौका फलंदाज संकेत पाहायला मिळतो. विजयाचे संकेत देऊ शकेल का मॅगी 11 संघाला, हे देखील पाहणं तितकं औत्सुक्याचं आहे. आम्ही म्हणतो ना सातत्याने की लॉन्च पॅड सेट झाला तुम्ही स्काय स्क्रॅप बनवू शकता. लॉन्च पॅड सेट झाला तर तुम्ही फ्लाय होऊ शकता. अगदी लॉन्च पॅड सेट केल्या मनीष कोलेकरच्या विध्वंसक इनिंगने. आणि आता पाहूया स्काय स्क्रॅपवर उभा करू शकतील का, धावेंचा डोंगर निर्माण करू शकतील का. गोलंदाज तयार. सुनीलचा स्लोवर वन गतीचा चेंडू, कॅचची संधी, कॅच झाली आहे. ड्रॉप, कॅच ड्रॉप केली आहे का, ही मॅच ड्रॉप केली आहे. सिंगल आट आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 43 या आकड्यावर. ज्याप्रमाणे गायकाला वादकांची साथ हवी असते, त्याप्रमाणे फिल्डरला साथ देणं गरजेची आहे, ती म्हणजे गोलंदाजाची. इथे झालेली मिस्टेक आणि त्यावरती आपण पाहू शकतो झालेली एका धावेची मोहर. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल 43 या आकड्यावरती. 43 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस बैठी फटका मारायचा प्रयत्न, घुटना टेक और तमाशा देख. मात्र मैदानावरती लॉंग लेगच्या दिशेला आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल, मात्र नकार दिलाय स्ट्रायकिंग एंडवरून संकेत नाही. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल ते मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 या आकड्यावरती. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक, तोपर्यंत संधी असेल DJ मास्टरला. येस.
षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 45 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली संयमी आणि एक जबरदस्त सुरुवात मॅगी 11 संघासाठी आपल्याला पाहायला मिळते, कारण 3 षटकांमध्ये जवळपास 45 धावा कुठल्या गेल्यात. त्यामुळे विशेष रोल मी म्हणेल मनीष कोलेकरचा आहे. त्याने 10 चेंडू इंडिव्हिज्युअल 35 धावांची विध्वंसक इनिंग साकारली. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र संकेत, जो देखील एक सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. पहिले 2 बॉल त्याने फेस केले. पहिल्या बॉलवरती आलेली सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डबल पाहायला मिळाली. 2 चेंडू इंडिव्हिज्युअल 3 वरती तो खेळतोय. मात्र सुनीलने कमबॅक करून दिले. 11 धावांचं फक्त षटक फेकलं. बघा हे फार महत्त्वाचं आहे. जो संघ अडचणीमध्ये, तुम्हाला अडचणीमधून संघाला बाहेर काढता येणं गरजेचं आहे आणि अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांमध्ये तब्बल जर पाहायला गेले 33 धावा होत्या. तीन षटकांचा वाजविके समाप्त झाला. धावसंख्या धाव फलकावर प्रथमतः बॅटिंग करत असताना मॅगी 11 संघाची पाहायला मिळते 45 विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 45 धावा धावफलकावरती आहेत. गेंदबाजी की कमान संभालेंगे इस चौथे ओवर में गेंदबाज शिवम सिंह. देखते हैं किस प्रकार से गेंदबाजी अपने टीम के लिए करते हैं. मनीष कोलेकर की एक अटैकिंग बैटिंग हमने देखने को मिली और उसके बाद ज़बरदस्त सिंगल डबल का खेल जो हमें देखने को मिल रहा है दिनू की तरफ से और संगीत की तरफ से. अब चौथे ओवर की होती हुई शुरुआत और गेंदबाजी की कमान संभालेंगे शिवम सिंह. शिवम सिंह की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर शफल होकर अक्रॉस खेलने का प्रयास जरूर किया गया था. फाइन लेग में बेहतरीन फील्डिंग का मुजाहिरा देखने को मिला. 1 रन मुकम्मल. टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर आगे बढ़ती हुई 46 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज है. 1 विकेट के नुकसान पर मैगी का आना अभी बाकी है. संकेत अच्छी तरीके से खेल रहे. दूसरी तरफ दिनू हमें देखने को मिलेंगे. दोनों ही बल्लेबाज बहुत अच्छे फॉर्म में हैं और गेंदबाजी की कमान संभालते हुए शिवम का भी फॉर्म हमें अच्छा देखने को मिला. पहली गेंद के ऊपर 46 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज है और पूरी तरीके से हम देख सकते हैं यहाँ पर एक अच्छी शुरुआत मैगी 11 की तरफ से. इस मर्तबा पिकअप स्ट्रोक मारने का प्रयास जरूर किया गया था. हमने पिछले पैर के ऊपर वेट थोड़ा सा बेंड हुआ, लेकिन पूरी तरीके से हम देख सकते हैं. एक्स्ट्रा रन एट वाइड +1 आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. हिट्स अ वाइड कॉल बाय एम्पायर. अंपायर का इशारा आता हुआ 1+1 2 रन मुकम्मल. टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर 48. इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर सफल होकर भिंगरी शॉट डीप बैकवर्ड स्क्वेयर लेग क्लियर करते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए आई है. A1 क्वालिटी का ब्रांडेड छक्का. अभी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. जबरदस्त बैटिंग मैदान के अंदर देखने को मिल रही है. इस मर्तबा फिर से एक बार आड़े बल्ले से गेंदबाज को आड़ा लेने का प्रयास जरूर किया गया था, लेकिन फिर से एक बार ये गेंद डॉट. ये गेंद पूरी तरीके से अभी भी 1 ओवर शेष है. ये चौथा ओवर मैदान के अंदर चल रहा है शिवम की तरफ से. शिवम के माध्यम से मैं कह सकता हूँ यहाँ पर अच्छी गेंदबाजी का मुजाहिरा, लेकिन बल्लेबाजी एक्स्ट्रा ऑर्डिनरी हो रही है. इस मर्तबा फुल टॉस गेंद स्विच हिट अटेम्प्ट. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. यह आता हुआ ब्रांडेड चौका. हम खेल देख सकते हैं पूरी तरीके से अटैकिंग इंटेंट. दोनों ने एक यस टाइम बचाना बहुत ज़्यादा ज़रूरी है. बी फास्ट एंड बी फ्यूरियस. टीम साइली एक्स. वक्त बहुत ज़्यादा कीमती है हमारे लिए. हमें 7 मैचेस कवर करना है आज के पूरे दिन में और 5-5 ओवर की हर एक मैच होना ज़रूरी है. टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर 58. इस मर्तबा फिर से एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया गया था. कीपर की तरफ से थोड़ी सी मिस्टेक और 1 रन मुकम्मल. 22 के 1 रन आए टीम की टोटल में.
रन आगे बढ़ते हुआ 59। देखिए जिस तरीके से एक मालिक रहता है एक शॉप का, उसको जीपे से पैसे या फिर पेटीएम से पैसे आए, पैसे आना जरूरी है, वैसे ही रन आना जरूरी है। विद द बैट आए, लेग बाय से आए, एक्स्ट्रा से आए, रन आना जरूरी है और रन आते हुए मैगी 11 टीम के लिए जबरदस्त बैटिंग का मुजाहरा हमें देखने को मिल रहा है। एक्स्ट्रा रन के साथ मिलती हुई थोड़ी बहुत संकेत की तरफ से और एक बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया गया था। मैं तो कह सकता हूँ कीपर आप हेलमेट पहन लो। 1 रन मुकम्मल और 4 ओवर की समाप्ति। टीम की टोटल 1 विकेट के नुकसान पर 60 रन। 60 विद लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओवर। टीम मॅगी 11 जबरदस्त कामगिरी मैदानावरती करत असताना जो मात्र मॅगी 11 संघ 4 षटकांची समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती 60 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल, वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे। पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17, सुनीलच्या षटकामध्ये 12 धावा आणि शिवमच्या षटकामध्ये 15 धावा पाहायला मिळाल्या। आता मात्र सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहेत। सुनीलच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाईल। यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल फ्लिक ऑफ द ब्रिस मैदानावरती फटका लाजवाब लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप। गाडी पोचली आहे डेस्टिनेशन वरती। डीप मिड विकेटला चिरून फाडून बेदून बॉल सीमा पार आलाय चौकार। 4 धावा। संकेतच्या माध्यमातून विजयाचे संकेत देणारा फटका पाहायला मिळाला। चौकार आलाय। पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र निर्धाव हा चेंडू डॉट। सुनीलने कमबॅक केलंय बघा, कमबॅक करणं फार महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये। जर कमबॅक झालं नाही तर धावेंचा डोंगर बनू शकतो, जर कमबॅक झालं नाही बॅटिंग करत असताना तर मात्र विकेटचा फॉल होऊ शकतो, तुम्ही जास्त धावा बनवू शकत नाही। आणि म्हणे क्रिकेटमध्ये सी फॉर कंट्रोल दाखवून पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र सुनील। गोलंदाज पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवरती। या मॅच मधली सर्वात महत्त्वाची ओव्हर हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतील। या मॅच मधलं मोमेंटम या ओव्हरवरती असेल। कोरड्या टप्प्याचा बॉल जरूर होता, इथे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे। नॉन स्ट्रायकिंग एंड वरती संकेतची गेम समाप्त। संकेत बॅक टू द पवेलियन डीजा। $64 ऑन द बोर्ड। 64 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। संकेतची गेम समाप्त झाली। नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये संकेत जे मात्र बाद झालेत आता आलेत या टीमचे करता धरता जीव आणि प्राण तारणहार। इकडे मॅगी आणि दुसरीकडे दिनू कांबळे, अनंत वाघ आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकिंग एंडवर। मॅगी जबरदस्त खेळासाठी ओळखला जाणारा मॅगी आता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती, तर स्ट्रायकिंग एंडवरती डावकुरे आताचे शैलीदार फलंदाज दिनू कांबळे। सातत्याने फार मोठ्या मोठ्या संघांमध्ये या खेळाडूची वर्णी लागत असताना आपण पाहतो। मला आठवतोय TDPLचा मागचा सीझन आणि अर्जुन 11 टायगर या संघाची कॅप्टनशिप या खेळाडूच्या खांद्यावरती होती आणि संघाला टॉप 8 मध्ये या खेळाडूने घेऊन नेलं होतं। आणि मैदानावरती इथे विकेटचं पतन झालंय। दिनूची खेळी होत असताना समा बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी। वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये। दिनू बॅक टू द पवेलियन। यस डीजा। चौसष्ट धावा धावफलकावरती। सुनील ने काय कामगिरी केली है, म्हटलं जाता ना कद बड़ा ना पद बड़ा, अपने टीम के लिए जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। हीरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है। आता मात्र मैदानावरती सुनीलने जबरदस्त कामगिरी पहिल्या ओव्हरमध्ये केली आणि त्याच ओव्हरला त्याच मोमेंटमला कॅरीड आउट इथे देखील केलाय। आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, 2 गडी बाद झालेत, मात्र 1 रनआउट आणि एक ची मात्र स्वतःची विकेट। आता रवी विश्वकर्मा आलेत।
पाहूया रवी विश्वकर्मा कशा प्रकारची कामगिरी करतील. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. रवी विश्वकर्मा स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अनंत. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र सुनील मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती रवीच्या माध्यमातून कडक कडकडाट असा फटका, बॉल सीमा पार, षटकार डीजा. सत्तर धावा धावफलकावरती. मी ज्यावेळेस मॅच सुरू झाली त्याच वेळी म्हटलं होतं की 70 धावा एक चांगला टोटल सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि अगदी तितक्याच धाव्यांवरती पोहोचत असताना संघ पाहायला मिळतो. सिंगल कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अनंता चित्यासारखा पळतोय, चपलाई फार चांगली आहे. 2 धावा कंप्लीट आणि षटक क्रमांक 5 मैदानावरती समाप्त. 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 72. 72 धावा धावफलकावरती, 73 धावांचं लक्ष. 72 इज द स्कोर अँड 73 इज द टार्गेट सेट बाय टीम मॅगी 11 टू टीम सायली एक्स. पुढील मॅच अंबरनाथ बॉयज विपक्ष प्रिन्स 11. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. मिड मॅचमध्ये आपल्याला टॉस करणं गरजेचं आहे. अंबरनाथ बॉयज विपक्ष प्रिन्स 11. अंबरनाथ बॉयज आणि प्रिन्स 11 दोन्ही संघांचे कॅप्टन. चला टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. मिड मॅचमध्ये आपल्याला टॉस करणं बंधनकारक आहे. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो आपल्या आयोजकांची संपूर्ण टीम जॉईन झाली आहे. सर्वांचं करूया सहर्ष असं स्वागत. आदरणीय संजयजी राम सरजी अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अजय फाउंडेशन पुरस्कृत अंबरनाथ जावसई गाव आयोजित अंबरनाथ चषक 2024 हा दैदिप्यमान थरार आपल्याला पाहायला मिळेल. फार गरजेचं आहे. कॅप्टन या टॉससाठी, कारण मिड मॅच इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं आता स्कोरिंगची जिम्मेदारी राहुल यादव सर. क्या बात आहे, काळा चष्मा डोळ्यावरती म्हणावं लागेल, त्यांनी काला चष्मा जजदाय गोरे मुखडे पे असे आमचे राहुल सर, मॅन विथ अ किलर अँड गोल्डन स्माइल. त्यांचं करूया सहर्ष स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. अंबरनाथ बॉयज संघाचे कॅप्टन आणि प्रिन्स 11 संघाचे कॅप्टन. चला दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. सायली एक्स टीम
प्रिन्स 11 विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अंबरनाथ बॉयज आणि रोहित सिंग साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. प्रिन्स 11 संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती असेल ती म्हणजे अंबरनाथ बॉयज संघाचे कॅप्टन, चला आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. मात्र तुर्तास आपण मॅचच्या दिशेला वळणार आहोत. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल घातक पाहायला मिळतोय. प्रॉपर लाईन, प्रॉपर लेंथ आणि प्रॉपर टप्प्यावरती हा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळेल. डीजे मास्टर, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, टेस्ट चेक, टेस्ट चेक, चेक 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 चेक. तर पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष असं स्वागत असेल अंबरनाथ चषकामध्ये. एक दमदार असं आयोजन, तितकंच दमदार असं नियोजन जे मात्र आपण सर्व अनुभवत आहात. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त एकच आपल्याला पाहायला मिळते. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. डीप मिड विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पेटच्या सहाय्याने. सिंगल कंप्लीट आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक. तर दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे प्रिन्स 11, दुसरीकडे अंबरनाथ बॉयज. टॉस जिंकला प्रिन्स 11 संघाने. डिसिजन त्यांचा असेल तो म्हणजेच फिल्डिंगचा. तर बॅटिंगसाठी अंबरनाथ बॉयज या संघाला इन्व्हाइट केला. खोल टप्प्याचा बॉल जरूर होता. सिंगल आड होईल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागत आहे. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल जे मात्र 3 या आकड्यावरती. रोहित यादव सर आमच्या समोर जॉईन झाले, जे मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक दमदार असं व्यक्तिमत्व, बाहुबली म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे राहुल यादव सर. म्हटलं जातं ना, कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी आहे, नियत तेरी अच्छी आहे तो घर में मधुरा काशी आहे. राहुल यादव सर आपलं सहर्ष असं स्वागत असेल. मात्र त्यांचं स्वागत देखील या चौकाराने केलंय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करा. 4 4 4 चौकार. थँक्यू सो मच. इज द एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 7 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला मार्गस्थ जो मात्र दुसरं संकेत पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवरती तयार. पाहूया संकेतच्या माध्यमातून विजयाचे संकेत देऊ शकतील का. मात्र स्ट्रायकिंग एंडवरती सुनील आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला श्याम पाहायला मिळतील. सकाळच्या सूर्याचा आशीर्वाद तर प्रत्येक संघाने घेऊन आलाय. मात्र मावळतीचा सूर्य कुठल्या संघाला आशीर्वाद देईल, त्यासाठी पहिली मॅच फार महत्त्वाची आहे. मॅगी 11 संघाने स्वतःला सिद्ध केलं आहे आणि जबरदस्त कामगिरी करत असताना 72 धावा कुठल्या तर 73 धाव्यांचं लक्ष मैदानावरती आता सेट करण्यात आलंय. यावेळेस पंचांकडे अपील केली जाते. यशांच्या मागे मॅगी आपल्याला पाहायला मिळतील. सातत्याने सेफ हँड, मात्र इतके क्लोज राहतात. कधी कधी वाटतं बॅटची देखील एज लागू शकते डोक्याला, म्हणून हेल्मेट विअर केलं तर बरं होईल मॅगी दादा, कारण फार जवळून किपिंग करतात. आणि ज्यावेळेस फार जवळून किपिंग करतात त्यावेळेस बॅट्समन कधी कधी मागे येऊन देखील शफल होऊन मारायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस एक धोक्याची घंटा असते. मात्र एक धावजी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती. दिल्ली अभी बहुत दूर आहे, अजून फार मोठा प्रवास करायचा. जवळपास 73 धाव्यांचं लक्ष, अजूनही 65 धाव्यांची गरज.
उर्वरित चेंडू जर विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतील 23 चेंडू आणि 65 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फिल्डिंग लाजवाब आहे. एफर्ट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मात्र इथे पुन्हा एकदा थोडीशी मिसफिल्ड झाली. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावा कंप्लीट टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल जी मात्र 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन द बोर्ड, डबल डिजिट, डबल फिगर. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. मिड विकेटचे फिल्डर मात्र फिल्डरच्या डोक्यावरून फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन, 6 धावा. ऑप्शनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू होता. शफल होऊन मारायचा प्रयत्न मात्र रनआउटची संधी आणि बॅटर इज आउट. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये सुनीलची खेळी होत असताना समाप्त. स्ट्रायकिंग एंड वरती 1 मोर विकेट डाऊन. यस डीजे. ते म्हणतात किरण गाडगे उर्फ शिडक्यामन. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती देखील दुसरं समाप्त झाला. सेकंड स्पेल मध्ये आपण रोहितला पाहू शकतो. रोहित तयार. लव फुल टॉस होतो ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळेल. 1 धाव तर कंप्लीट आणि धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 17 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा फटका. चांगला शॉट मिड विकेट मध्ये. चेंडू ट्रॅव्हल झाला जोपर्यंत फील्ड केली जाईल. एक धाव कंप्लीट. सेकंड गॉड ऑफ क्रिकेट विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक 18 स्कोर कार्ड वरती दर्ज आपल्याला धावफलक पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा विचार केला. चेंडू देखील 2 झाले. 4 चेंडूचा खेळ जे मात्र शिल्लक आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाईल. या षटकामध्ये जर विचार केला तर थोडासा संघ बॅकफुट वरती पाहायला मिळतो. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल. यार प्रेडिक्शन फेल आहे. आम्ही सातत्याने उल्लेख करतो. कधी रंगाचा राजा, कधी राजाचा रंग, कधी तुम्ही तुमच्या संघासाठी हिरो, कधी विलन, कधीही काहीही घडू शकतो. हा चेंडू निर्धाव. हा चेंडू डॉट. धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड.
जबरदस्त स्कोरिंग यादव सरांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक बॉलवरती प्रॉपर अपडेशन त्यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू क्विकर बन. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू देखील 4 झालेत. अजून 2 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. कुछ नाही से कुछ तो सही. मैदानावरती सिंगल डबलचा खेळ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. व्ही शेपमध्ये उडवलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर असेल. सिंगल कंप्लीट झाली आहे. फिल्डिंग देखील लाजवाब. 1 धाव झाली आहे कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. श्रेयस फार चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये रनआउट करायचा प्रयत्न जरूर केला, मात्र हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 19 या आकड्यावरती. 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या. विजयासाठी अजूनही आपल्याला पाहायला मिळेल भरपूर साऱ्या धाव्यांची गरज आहे. जवळपास 53 धाव्यांची गरज. 54 धाव्यांची गरज. 2 षटकात 54 धावा म्हणजे 9 षटकार येणं गरजेचं आहे. पुढील मॅच प्रिन्स 11 विपक्ष अंबरनाथ बॉयज. प्रिन्स 11 संघाने टॉस जिंकला है. डिसीजन त्यांचा फील्डिंगचा. ट्रेडिशनल डिसीजन, टॉस जीतो फील्डिंग चूज करो, सामने वाली टीम को बल्लेबाजी के लिए इन्व्हाइट करू. आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. बॅटिंगसाठी अंबरनाथ बॉयज संघाला इन्व्हाइट केलं. 5 ओव्हरची मॅच असेल. जबरदस्त कॉन्टेस्ट रंगेल, या ती मात्र शंकाच नाही आहे. खोडप्प्याचा बॉल मैदानावरती आपण पाहू शकतो. बाल बचे. सिंगल आड होईल. स्वतःचा जीव वाचवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. अनंता आपल्याला एस्टनच्या मागे मास्टर माइंड पाहायला मिळेल. छुपा रुस्तम आहेत. जबरदस्त खेळ सातत्याने आपल्याला या खेळाडूचा पाहायला मिळतो. डॉट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. मेहनत करत असताना बॅटिंग टीम मात्र प्रयत्नांती परमेश्वर मिळत नाहीये. धावा येत नाहीयेत. थोडंसं स्ट्रगल वाढतोय. संघावरती प्रेशर आहे आणि तो दिसतोय प्रेशर. दडपण. यावेळेस पटका चांगला मिड विकेटच्या दिशेला. फ्लिक ऑफ द बेस्ट. डीप मिड विकेटमध्ये फिल्डर. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 22 या आकड्यावरती. अप्रतिम यष्टीरक्षक अनंता यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा. चेंडू बॉडीला स्पर्श झाला. ब्रश झाला. थोडासा थांबला आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. औपचारिकता पूर्ण करायचा प्रयत्न. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लीटेड अँड फॉर दॅट प्रोसिजर हॅज बीन फॉलोड बाय टीम मॅगी 11 अँड टीम सायली एक्स. खोलाडप्प्याचा बॉल जरूर होता. रनआउटची संधी असेल आणि फलंदाज बाद. विकेटचं होत असताना पतन. गरीबी में आटा गिला. अगदी मैदानावरती एकावरती एक फलंदाज बाद होत आहे. तू चल में आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग सायली एक्स या संघाची. यस डिझायर. मैदानावरती एकावरती एक फलंदाज जरूर बाद झालेत. आता मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या चौथ्या षटकामधील. सायनीला आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. खोडप्प्याचा बॉल फटका लाजवाब पाहायला मिळतो. व्ही शेप मध्ये उडवला गेला. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून अजून बाहेर जाऊन मार. चौका. 4 धावा. चौका आहे. 4 धावा. 5 मीटर बाहेर गेला आणि मग टाकतोय बाहेर.
पराग पाटील आपल्याला पाहायला मिळतील 80 क्रमांक जर्सीमध्ये. नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये त्यांची बोली 5 लाख पर्यंत पोहोचली होती. असा लेदर बॉलमध्ये एक लेजंड क्रिकेटर म्हणून त्याची ओळख आहे. जबरदस्त खेळ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून. नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये जबरदस्त कामगिरी ठाणे टायगर्स या संघाकडून करत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. असा खेळाडू या संघामध्ये आहे. मॅगी सारखा एक खेळाडू यांच्या संघामध्ये आहे. मनीष कोलेकर आहे, तिनू कांबळे और जिनको क्या चाहिए. मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रनआउटची संधी आणि संधीचा सोनं गेलाय. फलंदाज होतील बाद. मैदानावरती झालाय घात पात अपघात. विकेट होत असताना पतन. येस डीजे. आनंदाची गोष्ट आहे की पराग पाटील असतील त्यांच्या समवेत आमचे अध्यक्ष संजय राम सर असतील त्यांच्या समवेत रोहित सिंग सर असतील. हे तिन्ही त्रिकूट आहे जे सीझन सोबत खेळतात. आज पराग पाटील सर जे आपल्याला पाहायला मिळतील फार चांगल्या पोझिशनवरती आहेत. संजय सर, राहुल सर प्रत्येक आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र चांगल्या पोझिशनवरती आहे. तिघांचं आपण विशेष असं कौतुक करू. बॅटची एज आणि कॅच झाली ड्रॉप. मात्र काय हरकत नाही आहे कारण मॅच अगदी दूरवर गेली आहे आणि मैदानावरती ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. झाली आहे झेल. धावसंख्या स्थिर स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. फक्त औपचारिकता शिल्लक 29 धावा धावफलकावरती आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खोल टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव जी मात्र कंप्लीट. धावसंख्या 30 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. ओके 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. माफ करा. पहिला बॉल जो मात्र वाईड होता. कोरडप्याचा बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्कर लेनचे अगदी आपण पाहू शकतो बॉल टाकले जातात. मात्र लाईन देखील बॉडी लाईन आहे. 1 धाव जी मात्र कंप्लीट होईल आणि धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. हा शेवटचा बॉल. फटका लाजवाब पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र वेळ गेली, सत्ता गेली. कार्यक्रम झालाय फिनिश आणि अशा रीतीने 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकला मॅगी 11 संघाने. हार्दिक अभिनंदन टीम मॅगी 11. हार्ड लक टफ लक आपण देऊया सायली एक संघाला. दोन्ही संघांना विनंती आहे शेक हँड करा, लाईन अप करा आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. प्रथमतः बॅटिंग करत असताना स्वप्नवर तर सुरुवात ज्याने करून दिली 10 चेंडू इंडिव्हिज्युअल 35 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देणारा मनीष कोलेकर मिस्टर 360 पांड्या ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.